शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पक्षाच्या अंतर्गत कारभारावरच नाराजी व्यक्त केली आहे आणि सिल्लोड तसंच सोयगाव मतदारसंघाला विकास निधीपासून वंचित ठेवलं जात आहे असा आरोप सत्तार यांनी केलेला आहे आणि पक्ष नेतृत्वानं सावध राहावं असा इशारा सुद्धा सत्तार देत आहेत। तर हा निधी काही गुपचूप अंधारात दिला जात नाही आणि त्यामुळे अशा संदर्भात काही तक्रारी असतील तर समोर या, प्रत्यक्षात बोला, चर्चा करा असं आवाहन मंत्री संजय शिरसाट त्यांना करतायत। आपण गाव पातळीवर काही देणारच नाही। समजा इथं 31 पैकी 28 आपले मिळाले आणि 28 रुपये निधी मिळाला नगरपालिकेला। तर मग जर लोकांनी आपल्याला निवडून दिले पाप झाला असेल तर पुढच्या वेळेस शिवसेना नावाचा पक्ष मी सिल्लोडमध्ये राहतो। याच्याबद्दल विचार करायचा कारण मला तंत्र मिळत नाही जिल्हा नियोजन मंडळाकडून तर आम्ही पक्ष चालवायचं कसं? महाराष्ट्र सरकारची परिस्थिती तुम्हाला माहित आहे। 1,800 कोटीचा बजेट आहे, 8 रुपये मिळणार नाही। मग याच्याबद्दल पक्षाने तुम्ही वरिष्ठांना सांगा, नाही तर पुढे भविष्यामध्ये आपला पक्ष फार मोठ्या संकटातून निघालेला आहे। मी तुम्हाला सांगतो त्यांनी काय तक्रार केली ती मी काही ऐकली नाही किंवा वाचली पण नाही आणि कुणाला किती निधी दिला याचा हे रेकॉर्ड हा आमच्या कलेक्टर ऑफिसमध्ये असतो। निधी हा काही गपचूप अंधारात दिले जात नाही। म्हणून अशा तक्रार वगैरे जर असेल तर त्यांनी माझ्याकडे यावं, माझ्याशी चर्चा करावी, मी त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण देऊ शकतो।